नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। भाजपाने अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। संजय राऊत यांच्या टीकेला भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांनी उत्तर दिलं आहे। प्रभू श्रीराम आमचे, मग श्रीरामाची भूमिका करणारे आमच्याकडे नाही येणार तर काय जनाब उद्धव ठाकरेकडे जाणार आहेत का, असा सवाल संजय पांडे यांनी केला आहे। संजय राऊत हे कलियुगातले रावण आहेत। तसेच गोविल यांना उमेदवारी दिल्यानं राऊतांना पोटदुखी झाली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। प्रभू राम हे आमचे आहे आणि रामाची भूमिका निभावणारे हे आमच्याकडे नाही तर काय जनाब उद्धव ठाकरेंकडे जाणार, ज्यांच्याकडे रावणाची टोळी आहे, महिलांची छेड काढणारे, महिलांना धमकी देणारे, स्त्रियांना आयुष्यातून उठवण्याची धमकी देणारे संपादक पोपट राऊत हे कलियुगाचे रावण आहेत। आज ज्याप्रमाणे गोहिल यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली त्यामुळे पोपट राऊतांच्या पोटदुखी होणं हे साहजिक होतं। आज होळीचा सण आहे आणि येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची लंका जाळल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।